श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. भक्त हो, आज मी तुम्हाला कोणतीही मोठी कथा सांगणार नाही, कोणताही चमत्कार सांगणार नाही आणि तुम्हाला कोणतीही मोठी गोष्ट करण्यास सांगणार नाही. आज फक्त एक छोटासा प्रयोग करूया. हो, फक्त एक छोटासा प्रयोग. पण हा प्रयोग करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त ऐकायचं नाही, ते अनुभवायचं आहे. कारण कदाचित तुमच्या मनात गेल्या कित्येक दिवसांपासून एक गोष्ट साचून राहिली असेल. कोणाला सांगता येत नाही, कोणासमोर व्यक्त होता येत नाही, पण मनाच्या एका कोपऱ्यात ती सतत असते आणि तुम्ही कितीही व्यस्त राहिलात तरी ती गोष्ट पुन्हा पुन्हा आठवते. आज तीच गोष्ट स्वामींच्या चरणी ठेवायची आहे. कशी ते शेवटी सांगणार आहे. पण आधी हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हाला जो प्रयोग सांगणार आहे तो आज रात्री करून पहा आणि उद्या सकाळी तुमच्या मनाला फरक स्वतः अनुभवा. भक्त हो, एकदा एका स्वामी भक्ताने आपल्या गुरूंना विचारलं, माझं मन इतकं अस्वस्थ का असतं? गुरूंनी विचारलं, तू दिवसभरात किती वेळ स्वामींचं नाव घेतोस? तो भक्त म्हणाला, खूप वेळा घेतो. गुरूंनी पुन्हा विचारलं, पण तू स्वामींचं नाव घेताना तुझं मन कुठे असतं? तो भक्त गप्प राहिला, कारण त्याला जाणवलं तो स्वामींचं नाव घेत होता, पण मन मात्र दुसरीकडेच धावत होतं. कधी भूतकाळात, कधी भविष्याची चिंता करत, कधी एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा विचार करत, कधी स्वतःला मिळालेल्या दुःखाचा विचार करत. गुरूंनी त्याला एकच गोष्ट सांगितली, उद्यापासून स्वामींचं नाव कमी वेळा घे, पण जेव्हा घेशील तेव्हा पूर्ण मनाने घे. त्या भक्ताला हे थोडं विचित्र वाटलं, पण त्याने ते करून पाहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्याने फक्त 2 मिनिटं स्वामींच्या फोटोसमोर बसून डोळे मिटले. मोठी पूजा नाही, मोठे मंत्र नाहीत, फक्त 2 मिनिटं आणि मनात एकच विचार, स्वामी, या क्षणी मी तुमच्यासमोर आहे. बस एवढंच. पहिल्या दिवशी काही विशेष जाणवलं नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, तिसऱ्या दिवशीही नाही, पण 7 दिवसांनी त्याला एक गोष्ट जाणवली. त्याच्या समस्या कमी झाल्या नव्हत्या, पण त्याच्या समस्यांमुळे होणारी मनाची घालमेल कमी झाली होती आणि ही गोष्ट त्याच्यासाठी खूप मोठी होती. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा बाहेरच्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी आपल्याला परिस्थितीपेक्षा आधी आपल्या मनाला थोडी विश्रांती देण्याची गरज असते. आजचा हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, शांतता. हो, फक्त एवढंच. तुमच्या मनाला आज शांतता हवी आहे हे तुम्ही स्वतःला मान्य करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश दुसऱ्या एखाद्या स्वामी भक्तासाठीही उपयोगी आहे तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्त हो, आता तुम्हाला मी तो छोटासा प्रयोग सांगते. आज रात्री झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा. दिवा बंद करण्याआधी फक्त 2 मिनिटं शांत बसा. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मनात स्वामींचं रूप आठवून फक्त एकच वाक्य म्हणा, स्वामी, आज दिवसभरात जे काही घडलं त्यातील चांगलं तुमच्या चरणी ठेवतो आणि जे मनाला त्रास देतंय तेही तुमच्या चरणी ठेवतो. यानंतर काहीही मागू नका, फक्त शांत बसा. 2 मिनिटं बस. कदाचित पहिल्याच दिवशी तुम्हाला काही जाणवणार नाही, पण हा छोटासा क्षण तुमच्या दिवसाचा शेवट बदलू शकतो. कारण दिवसभर मनात साठवलेलं सगळं पहिल्यांदा कुठेतरी ठेवायला जागा मिळेल आणि ती जागा असेल स्वामींचे चरण. जर तुम्ही आज रात्री हा छोटासा प्रयोग करून पाहणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, आजपासून सुरुवात. श्री स्वामी समर्थ. ही तुमची आणि स्वामींची एक छोटीशी खूण असू द्या. आणि हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा.
भक्त हो, पण या छोट्याशा प्रयोगामागे एक मोठं सत्य आहे. आपण दिवसभर अनेक लोकांचं ऐकतो. कुणी काय म्हणालं, कुणी काय केलं, कुणी आपल्याला काय उत्तर दिलं, कुणी आपल्याबद्दल काय विचार करत असेल, हे सगळं मनात जमा होत राहतं आणि रात्री आपण झोपायला जातो. पण शरीर झोपतं, मन नाही. मन पुन्हा तेच विचार करत राहतं. म्हणून स्वामींच्या चरणी 2 मिनिटं बसणं म्हणजे फक्त भक्ती नाही, तो आपल्या मनाला सांगण्याचा एक क्षण आहे. आता थांब, आजचा दिवस संपला, उरलेलं उद्या पाहू. आणि जेव्हा मनाला असा एक क्षण मिळतो तेव्हा मन हळूहळू हलकं होतं. यालाच कदाचित स्वामींच्या नावाची ताकद म्हणतात. तुम्हाला कधी रात्री झोपताना एखादा विचार सतत त्रास देतो का? एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आठवते का? जर हो तर कमेंटमध्ये फक्त लिहा, हो श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, फक्त हो, कारण कदाचित ही एक छोटीशी कमेंट वाचून दुसऱ्या एखाद्याला जाणवेल, मी एकटाच नाही, माझ्यासारखे अजूनही अनेक जण आहेत. म्हणून कमेंट करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता त्या भक्ताच्या आयुष्यात 7 दिवसानंतर काय झालं? त्याची परिस्थिती बदलली नाही, पण एक गोष्ट बदलली. पूर्वी कोणी त्याच्याशी चुकीचं बोललं की तो दिवसभर त्याच विचारात राहायचा. आता तो स्वतःला एक प्रश्न विचारायचा, हे मी रात्री स्वामींच्या चरणी ठेवणार आहे का? जर उत्तर हो असेल तर तो विचार तिथेच थांबवायचा. पूर्वी एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की तो लगेच निराश व्हायचा. आता तो म्हणायचा, याचं उत्तर आज नको, आज रात्री स्वामींशी बोलू. आणि हळूहळू त्याच्या मनात एक नवीन सवय तयार झाली. तो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनात धरून ठेवत नव्हता. काही गोष्टी तो स्वामींकडे सोपवायला शिकला. आणि कदाचित हीच खरी भक्ती आहे. प्रत्येक वेळी काही मागणं नाही, प्रत्येक वेळी उत्तर शोधणं नाही, काही वेळा फक्त मनातलं ओझं स्वामींच्या चरणी ठेवणं. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हीही तुमच्या मनात खूप काही साठवून ठेवता तर कमेंटमध्ये लिहा, आज मी माझं ओझं स्वामींच्या चरणी ठेवणार आहे. तुमची ही कमेंट आजच्या संदेशाचा सर्वात सुंदर भाग असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आजचा सगळ्यात सुंदर क्षण, आज रात्री जेव्हा तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर बसाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, स्वामींना मी आज काय सांगणार आहे? उत्तर काहीही असू शकतं. कदाचित मला थकवा आला, मला कोणाची आठवण, कधी माझ्या आयुष्याची चिंता, मला काहीच समजत नाही, किंवा फक्त एवढंच, स्वामी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि मग तुमच्या मनात जे येईल ते बोला. मोठ्याने बोलण्याची गरज नाही, मनात बोला, कारण भक्तीमध्ये शब्दांपेक्षा भावना मोठी असते. आणि कदाचित तुम्हाला उत्तर शब्दांमध्ये मिळणार नाही, पण मन थोडं शांत झालं तर समजा तुम्हाला तुमचं उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही हा क्षण अनुभवण्याचा निर्णय घेतला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी आज मी तुमच्याशी बोलणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.